आता आपण थेट पंढरपूरमध्ये जाणार आहोत। चंद्रभागेच्या पवित्र तीरावरती भक्तीचा महासागर उसळलेला आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र असं स्नान करत विठुरायाच्या दर्शनाची ओढ व्यक्त केलेली आहे। ज्ञानोबा तुकाराम याचा जयघोष संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळतोय। पंढरी अवघी दुमदुमून गेलेली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरावटीमध्ये भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि या संदर्भातले अपडेट देत आहेत प्रदीप कापसे, आमचे प्रतिनिधी आहेत। पंढरपुरात जाऊयात आपण। प्रदीप, कसा वारकऱ्यांचा उत्साह आहे आषाढी एकादशी निमित्त आज? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुरात। ही पंढरपूरची महती आहे। अनेक वर्षांची संत परंपरा या पंढरपूरला लाभलेली आहे। आषाढी वारीच्या निमित्तानं या सगळ्या लाखो वारकऱ्यांचा, वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरी नगरीमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहतोय की पश्चिम महाद्वारामधून विठुरायाचं दर्शन घेऊन बाहेर पडणारी, त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंटामध्ये चंद्रभागेचं पवित्र असं स्नान करून मंदिराला प्रदक्षिणा घालता यावी आणि मंदिराचा कळस पाहता यावा यासाठी नगर प्रदक्षिणा करणारे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात। चंद्रभागा नदीच्या तीरावरून येणारा हा सगळा वैष्णवांचा मेळा पुढे पश्चिम महाद्वारापासून इकडे पुढे शिवाजी रस्त्याकडे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक आत्मिक समाधान आहे। पंढरीच्या पांडुरंगाला भेटायची ओढ या सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये होतं। त्यामुळे सगळे वारकरी आळंदी, देहूपासून हजारो निश्चितच या संपूर्ण सोहळ्यावरती प्रदीप आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।